नाही आता आपण त्याच्या वाघ पुढे साहेब, जाऊन तुमच्या चर्चा नावात करू. वाघ आहे, तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तुमची ओळख आहे. माझं असं मत आहे, आपण त्याच्या पुढे जाऊन चौघांची चर्चा करू. पाठराखण आता केली की आपण सुद्धा चोर होतो यांना विचारा, पोलिसांना काय ते मी माहिती काय सांगतो तुम्हाला, आपण त्याच्या बरोबर आहे पुढे की जाऊन नाही? चर्चा आपण करू. त्यांना आपण फोनवर बोलत आहे. साहेब, आम्ही लिगली प्रोसिजर करून तुम्हाला पहिले पत्र दिलं. 29 तारखेला तुम्हाला पत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर 30 तारखेला प्रेस न्यूज काढलेली आहे. त्याच्यानंतर 30 तारखेला तुमच्यासोबत व्हॉट्सअप करस्पॉन्डन्स केलेलं आहे. दोन्ही बाजूनं करस्पॉन्डन्स पूर्ण झाला आणि पूर्ण झाल्यानंतर इतकं दखलपात्र प्रकरण असताना सुद्धा मॅडम प्रवासामध्ये आहे. नाही. काही हरकत नाही. ऑन बिहाफ ऑफ कोणीतरी सेकंड अथॉरिटी तिथं असायला पाहिजे. तेच आपलं ही पद्धत आहे. मग त्यांना मी ज्यावेळेस खालून बोलत, मॅडम आम्ही संविधानिक मार्गाने शांततेने तुमच्या चेंबरला जाणार, वाघ साहेबांना तिथं साईडला खुर्ची ठेवा, आम्ही जाऊन त्याची चर्चा करून सबमिट करा. सकाळी आरक मामांचा आम्हाला फोन आला, मी त्यांना सांगितलं तुम्ही जर म्हणत असाल तर काही हरकत नाही, आमच्याकडे बोललो ना मामा, यांच्याप्रती काही रोष आहे का? पण मग या अधिकाऱ्याने असं वागलं पाहिजे, कुलूप लावून घेतलं, ग्रिल लावून घेतलं, आम्ही काही चोर आहे का? साहेब, बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणातला मी एकमेव आहे ज्याच्यावर कोणत्याही प्रकारची केस दाखल नाही. हे साक्षीदार आहे, पोलीस यंत्रणेला विचारा, एकही केस माझ्यावर दाखल नाही आतापर्यंत कोणत्याच प्रकारची. मग आम्ही इतकं स्वच्छ घेऊन तुमच्याकडे संविधानिक मार्गाने जर आंदोलन करत असाल आणि तुम्ही जर रागाचा आमचा पारा वर चढवत असाल तर तुमचा सत्कार झाला पाहिजे. सत्कारास पात्र आहे तुम्ही, बरोबर आहे की नाही? आपला हार कुठे? चला, यांनी आपल्याला फार आदरपूर्वक वागणूक दिली, डुबरेच आहे. त्याबद्दल आपण सत्कार करूया. त्या खुर्चीला हार काय कशाबद्दल वाटतं द्यायचे? काय कारण आहे? काय चुकलं आमचं? जर आम्ही यांना सांगत आहे, आम्ही मूर्ख आहे का, नालायक आहे का, कायद्याचं नॉलेज नाही का? कोणतं शिक्षण किती आहे सर? तुमच्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त शिकलेला कोण या पुढं? कोणता अधिकारी आहे? आम्ही काय अंगठाच्या पट्ट का तुम्हाला? मग शेतकऱ्याची आंदोलन बाहेर दोन काढून पब्लिक काय चुकलं मला सांगाल तुम्ही. तुम्ही तुमची टाका खुर्चीला. ही खुर्ची कशासाठी आहे? काय शेतकऱ्याला हार का घेता तुम्ही? दुसरे साहेब, महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची बुलढाणा जिल्हा परिषद भ्रष्टाचार. आम्ही